अशोक शेठ खोसे साहेब रँक लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्य ज्या ट्रॉफीला लागलेले आहे ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक टी शर्ट देखील दिलं जात आहे। युवराज शेठ चव्हाण यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट दिलं जाते। लिंगम शेठ या आपल्या शुभस्त्या पुरस्कार दिला जाईल आणि सूर्यकांत आपण देखील या जबरदस्त कामगिरी करत हॅलो 12 वर्षात पहिला सामनावीरचा पुरस्कार आहे। सेलिब्रेशन तर व्हायला पाहिजे। तर हा सूर्य मात्र आता जबरदस्त तळपायला लागलाय। सूर्यकांत गुंड जबरदस्त कामगिरी आणि एक डेरे साहेबांकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे तो सुद्धा त्यांना द्या आणि गुले साहेबांकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे। अतुल शेटवटी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे। सुधीरजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर लिंगम शेट नाडार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे। आणखी कोणी 1000 यस लबासा ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे। क्या बात आहे। पहिल्या मॅन ऑफ द मॅच साठी अगदी पुरस्कारच पुरस्कार आणि काय बॅटिंग केली आहे सूर्यकांतने आणि त्याचबरोबरने सर्जिने मामा यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे। हॅलो आणि जबरदस्त हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात। त्याचं काय मी सुद्धा 5-6 सीएचे किंवा डॉग्स खेळलो पण एक मॅन ऑफ द मॅच मला सुद्धा मिळाली नाही परंतु इकडे पुरस्कार मिळालेला आहे। क्या बात आहे। आम्ही सूर्यकांत यांच्याशी चर्चा देखील सूर्यकांत काय म्हणाल? माझ्या मते सूर्यकांत तुमची एनर्जी म्हणजे तुमचे सगळे मित्र आहेत एवढे आलेत परंतु पार्टीला याच्या डबल खर्च होणार आहेत असं वाटतंय आणि हे देण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे। आणि सूर्यकांत यांच्याशी थोडीशी आम्ही चर्चा देखील करू। सूर्यकांत आयुष्यातील पहिलं या सीबी ट्रॉफीतील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काय म्हणाल आणि आपले सगळे मित्र तुमची टीम काय म्हणाल? मी प्रथमतः आमच्या ग्रुप कर्नाळा स्पोर्ट्स या सर्व सदस्यांना आणि आमचे सर्व सीएचे परिवार मित्रपरिवार या सर्वांचं अभिनंदन करेल। तसंच बाबा शेठ डेरे आमचे मार्गदर्शक कैलास सर्जिने मामा सुभाष शेठ गुले या सर्वांचा विश्वास माझ्यावर होता। आज तो मी प्रयत्न केला। तसेच आमचे अतुल शेठ आवटी असतील सुधीर शेठ जाधव असतील आबा तारकर अजय तारकर हेही आम्हाला या ठिकाणी खारीचा वाटा घेतलाय। सगळ्यांचा यामध्ये सर्वच गोरख शिंदे सर्वांचाच या ठिकाणी भाग आहे सहभाग आहे त्यामुळे मी या ठिकाणी खेळू शकलो। तर मी तुम्हाला पाहिलंय अगदी पहिल्या मजल्यावरून 7व्या मजल्यावर वर खाली पीओव्हीच्या आपण ज्या वेळेला जात असतो तो खूप म्हणजे आपला प्रवास धावपळीचाच असतो परंतु ह्या स्पर्धा येतात कसं वाटतं? अतिशय उत्कृष्ट नियोजन आयोजन आणि कमिटीचे एकदम अत्यक प्रयत्न असतात मेहनत असते आणि त्यातून हा सर्व खेळ पार पडतो। त्यामध्ये सर्व खेळाडूंच्या मागण्या पुरविल्या जातात आणि यामध्ये दानशूर व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचे हातभार लागले जातात आणि अतिशय एकदम उत्कृष्ट स्पर्धा गाजवली जाते। आणि यावर्षी बेलापूर या ठिकाणी जी स्पर्धा घेतली त्यामुळे अधिक म्हणजे चांगलं या ठिकाणी स्पर्धेला नियोजन दिसतं आणि सगळ्याच गोष्टी प्रत्येक वर्षी दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेल्या आहेत। घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? नॉर्मली आपल्याकडे कसं एकदा का लग्न झालं तर तुम्ही घरीच बसा हा तर कारण सगळ्यात महत्त्वाचं ते आहे म्हणजे आपल्याला घरचे सोडतात म्हणून आपण खेळतोय तर घरच्यांचा सपोर्ट असतो का की तिकडनं असतं नाही आम्हाला वेळ द्या? नाही घरून तर सपोर्ट 100% नसतोच पण त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हिशोबाने सर्व गोष्टी ॲडजस्ट करूनच आम्हाला या ठिकाणी यावं उतरावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी एक खूनही तेवढी सजा आणि 10 खूनही तेवढी सजा। आम्ही ज्या काही चुका असतील ते सगळ्या घरी जाऊन मॅनेजमेंट करून टाकतो। एवढं धाडस येतं कुठून? अभिनंदन। चला जाऊयात आजचा दिवस एन्जॉय करूयात सगळे सीएचे बांधव। धन्यवाद। धन्यवाद चंद्रकांत जी। इस बार ये गेंद हल्के हाथों से खेलकर फॉरवर्ड स्लॉट लेग के क्षेत्र में परंतु वहां पर तैनात खिलाड़ी गेंद को फील्ड किया। इस समय संदीप के बल्ले से निकला था ये रन और नॉन स्ट्राइक पे खड़े थे जो खिलाड़ी वो इस समय स्ट्राइक पर आते हुए। इंडियन कस्टम और सनवे के बीच ये मुकाबला क्वार्टर फाइनल का मुकाबला। इसमें जो जीतेंगे वो सेमीफाइनल में प्रवेश करेंगे सीवी ट्रॉफी 2025 का। 12वां खिलाड़ी भेज दीजिए सर।
12वां खिलाड़ी कस्टम का, 12वां खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में आ जाए कस्टम की तरफ से। इस बार आगे आकर फ्लाइट ड्राइव किया, कोई मौका नहीं रहेगा वहां पर, बहुत ही बेहतरीन कैच और बिल्कुल ही पहला सफलता। थैंक यू पंडित जी। माननीय श्री उमेश जी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते आणि आपल्या आयोजन कमिटीकडून त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून करण्यात येतोय। अतिथी देवो भव, आलेल्या परिपाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीला जपत असताना आपण पाहतोय आपले मुख्य आयोजक सुधीरभाऊ जाधव इथे मात्र नक्कीच सन्मान करताना पाहतायत। ओव्हर टू द कॉम्बॉक्स। धन्यवाद। तो पहला सफलता यहां पर मिला है, बिल्कुल ही अगर देखा जाए तो आउट होने वाले खिलाड़ी चहर, नए बल्लेबाज इस समय मैदान में मनीष। बिल्कुल ही मनक जी अब थे कहां, मैं इसका इंतजार कर रहा था कि मानक सर आ नहीं रहे यहाँ पर। 12वां खिलाड़ी के रूप में कल से लगातार उन्होंने सपोर्ट किया अपनी टीम के लिए और बिल्कुल ही इस समय तैनात। अब देखना होगा, ये 5 ओवर के मुकाबले हैं, बिल्कुल ही थोड़ा सा धैर्य के साथ खेलना होगा। इंडियन कस्टम को अगर इस मुकाबले में बनी रहनी है, जीतनी है और अगर इस सीरीज में बने रहना है तो ये मुकाबला जीतकर सेमीफाइनल में प्रवेश करनी होगी। सनवे की टीम वो भी बेहतर टीम है, बिल्कुल ही लगातार अनुभव के साथ खेलते हुए चले। निशिकांत एक अनुभवी गेंदबाज, 40+ के खिलाड़ी हैं, बिल्कुल ही अगर देखा जाए तो 50 के आसपास उन्होंने कहा था कल और बिल्कुल ही एक बेहतरीन गेंदबाजी। पहला सफलता अपनी टीम को दिलाते हुए लगे अगली गेंद लेकर। इस बार स्टंप्स के ऊपर गेंद था, आगे आकर खेला है और बिल्कुल ही मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई। बहुत ही अच्छी क्षेत्ररक्षण बगैर किसी रन के। स्कोर अभी भी रुका हुआ 2 रन। खास बात यहाँ पे एक और है कि आज कंचन पालकर जी थोड़ा सा यहाँ उपस्थित नहीं है, परंतु उनका काम यहाँ पे करते हुए जयेश भोसले सर जी लाजवाब स्कोरिंग का काम करते हुए समालोचक के साथ साथ गुणलेखक का काम एक बेहतरीन काम होती है। फुल टॉस गेंद स्टंप्स के ऊपर घूम कर खेला, मिड विकेट की दिशा में गेंद जाता हुआ, कोई भी मौका नहीं रहेगा यहाँ। 2 खिलाड़ियों के बीच से नीला गेंद, 4 रन, चौका। दरम्यान आपण पाहतोय कामोटे शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष माननीय श्री अमोल भाऊ सईद आणि संपूर्ण मित्र परिवार आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडताना पाहायला मिळतोय आणि अगदी मैदानावरती त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर अमोल भाऊ सईद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बेस्ट फलंदाजासाठी या ठिकाणी ब्रँडेड सायकल अण्णाकळ आणि अमोल भाऊ सईद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। खूप खूप धन्यवाद अण्णाकळ आणि अमोल भाऊ सईद। ओव्हर टू द कॉम्बॉक्स। धन्यवाद धन्यवाद अमोल सर और कोई विशाल कोरडे इस समय गेंदबाजी करने के लिए अपने गेंदबाजी छोड़ पर बिल्कुल ही अगर देखा तो उनका नाम है कुशल कोरडे और अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए दाएं हाथ के बल्लेबाज इस समय बिल्कुल ही कुशल है, रवि है, बिल्कुल ही उनके पुत्र इस समय इस मैदान पर। एक समय कभी रवि इस मैदान पर हुआ करते थे, इस समय कुशल है। कुशल कोरडे अपने गेंदबाजी मार्ग पर जाते हुए रेलवे ट्रैक एंड से तैनात होता हुआ इस मुकाबले को जीतने के लिए अगर देखना है तो कम से कम 5 ओवर में करीबन 70 रन बनाने होंगे इंडियन कस्टम को, क्योंकि अपोजिट जो टीम है वो बेहतर टीम है, उनके पास अच्छी गेंदबाजी है, अच्छी बल्लेबाजी है, अच्छी सेक्शन है। इस बार ये गेंदे ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा सा और बाहर की तरफ मूव लेता हुआ डॉट गेंदे बगैर किसी रन के। पीटीसी के माध्यम से आप लाइव का कार्यक्रम देख रहे हैं, बिल्कुल अगर हो तो लाइव का आनंद ले सकते हैं। उसके अलावा ये डीजे जो सुन रहे हैं वो प्रशांत पाटिल हैं, बिल्कुल ही एक बेहतरीन साउंड बेहतरीन आवाज के साथ कल से लेकर आज तक झुमाते हुए। अगली गेंद आगे आकर गेंद को खेला है, बिल्कुल ही कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, लंगा पर मिड ऑफ के बीच से निकला ये सनसनाता हुआ चौका।
की हुई है, साथ ही वहां पर स्टॉल बना हुआ है, वहां जाके आराम से भोजन कर सकते हैं। टेबल और कुर्सी का भी व्यवस्था है इस बार। चेक चेक। सन्माननीय विलास सेठ पाटील पेटवेल हेल्थ केअर तेथे सर्व आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्याच्यासोबत सन्माननीय राहुलजी कदम साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं। या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्या दोघांचा विशेष सन्मान आपण करतोय। सुरुवातीला सन्माननीय श्रीमान विलास सेठ पाटील पेटवेल हेल्थ केअर आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। 8 गेंदों में 10 रन बने हैं अभी तक कस्टम के। चले अगली गेंद लेकर दाएं हाथ से ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर जाकर गेंद को पंच किया है, चाबुक ड्राइव गई गेंदे बैकवर्ड पॉइंट 4 रन चौका। बिल्कुल ही चौका लगातार 2 चौके आए थे। अगली गेंद फिर से एक बार और इस बार फिर से कट किया है। 2 खिलाड़ियों के बीच से निकला है लाजवाब चौका। क्लास बैट्समैन, क्लासिक बैट्समैन, हैट्रिक चौका संदीप के बल्ले से निकला है ये। बिल्कुल ही संदीप सर ने दिखाया कि क्लास क्या होता है, लेदर क्रिकेट क्या होता है। मैंने उनसे जब इंटरव्यू किया था तो उन्होंने बताया था कि मैं लेदर क्रिकेट खेलता हूं, टेनिस क्रिकेट बहुत कम खेलता हूं, परंतु लेदर क्रिकेट का जो होता है वो और टेनिस में बहुत अंतर होती है। परंतु यहां पर लाजवाब लगातार 3 चौके। हेल्थ केअरचे सर्वात त्यासोबत सन्माननीय राहुलजी कदम साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान राहुलजी कदम साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। वस्त्र अलंकार, रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि त्यासोबत आपण पाहतोय छत्रपती शिवरायांची प्रतिमा असणारी मोमेंटो देऊन त्यांचा विशेष सन्मान सन्माननीय श्रीमान राहुलजी कदम साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। आणि कुशल कोरडे के ओवर में 15 रन आए हैं Thank और you, बिल्कुल ही टोटल स्कोर अगर देखा जाए तो इस 15 रनों के साथ पहुंचता हुआ 21 पर 2 ओवर के समाप्ति के बाद 21 एक खिलाड़ी के नुकसान पर इंडियन कस्टम की तरफ से अच्छी बल्लेबाजी संदीप के द्वारा, क्लास बल्लेबाजी, ऑफ साइड्स के बाहर की गेंदों को बेहतर ढंग से खेले हैं उन्होंने और बिल्कुल ही लेदर क्रिकेट का नजारा यहां पर उन्होंने पेश किया अपनी टीम के लिए और अपनी टीम के लिए बहुमूल्य रन भी बनाए। अभी तक अगर देखा जाए तो 4 चौके लगे हैं, 4 चौकों में से संदीप ने 3 चौके लगाए। सन्माननीय तुषारजी मोरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सन्माननीय श्रीमान तुषारजी मोरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। रंगीबेरंगी फुलांच्या पुष्पगुच्छाच्या सोबत वस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची उबदार शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणारी अतिशय आकर्षक मोमेंट देऊन त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। धन्यवाद। नाउ ओव्हर टू कॉम्बॉक्स। तो इस समय अगर देखा जाए तो 5 ओवर के मुकाबले 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बने 21 रन। इस समय स्ट्राइक लाइन पर संदीप तैयार होते हुए जिन्होंने 3 चौके लगाए थे, कुल स्कोर उनका पहुंचता हुआ अपना खुद का देखा जाए तो 14 रन। इस 21 में से 14 रन पर बल्लेबाजी करते हुए स्वयं संदीप। इस समय अगर देखा जाए फील्डिंग प्लेसमेंट तो बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा 30 गज के अंदर कवर रखी गई डीप में, शॉर्ट कवर भी रखा गया है। बिल्कुल ही एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट लेग स्लिप भी कह सकते हैं, डीप स्क्वायर लेग। गेंदबाज किशन बाएं हाथ से स्टंप्स के बाहर गेंदों में लगी है, जरूर बल्ले से चूमती हुई आई है।
बैकवर्ड पॉइंट डीप में आता हुआ वहां पर तैनात है खिलाड़ी, तब तक 2 रन लेने का आसान मौका और इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा आप जाकर 23 पर। केतन इस समय गेंदबाज, केतन पाटिल इस समय गेंदबाजी करते हुए रायगढ़ भवन की तरफ से इनका गेंदबाजी छोड़ ये पहली गेंदों पे पाया 2 रन, इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 23 पर। तीसरा ओवर प्रगति पर। अच्छी गेंद इस बार, थोड़ा सा ये गेंदे थोड़ा सा उछलती हुई गई थी, कंधे का इस्तेमाल किया था गेंदबाज ने, लंबे कद के गेंदबाज हैं उनका पूरा फायदा मिला यहां संदीप को थोड़ा सा चकमा देते हुए। टेनिस क्रिकेट का यह मुकाबला चलता हुआ इस समय सीबी ट्रॉफी 2025 10वां साल, लगातार 10वां संस्करण इस समय चलता हुआ। डीप स्क्वायर लेग पे देखा जाए तो थोड़ा सा खोल दिया गया है, फील्डर्स को रखा नहीं जा रहा है। स्क्वायर लेग डीप है, उसके अलावा एक मिड विकेट है और उसके अलावा एक मिड ऑन। सन इम्पैक्स और शिव शंभू, अगला मुकाबला सन इम्पैक्स और शिव शंभू, लेकिन इस बार गेंदे गई बूम 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 सिक्सर। गेंदों में 20 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 1 छक्के 3 चौके लगाकर संदीप सर बहुत ही लाजवाब बल्लेबाजी, अकेले दम पर यहां पर बल्लेबाजी करते हुए 22 सॉरी हमारे स्कोरर बता रहे 22 के निजी स्कोर पर बल्लेबाजी करना इस समय 10 गेंदों का सामना किया, 1 छक्के लगाए 3 चौके लगाए और उनका साथ देते हुए इस समय मनीष जिन्होंने 3 गेंदों का सामना कर 6 रनों के स्कोर पर बल्लेबाजी करते हुए। गेंदबाज केतन पाटिल को थोड़ा सा यहां पर देखना होगा, रुकना होगा। मिड विकेट थोड़ा सा डीप है जरूर और लॉन्ग ऑन भी रखा गया है, देखना होगा ऑन साइड में किस तरह के, ऑफ साइड में स्क्वायर थोड़ा सा है छूटा हुआ, परंतु गेंदे किस तरह की होगी ये देखना होगा। अगली गेंद केतन की ऑफ स्टंप्स के बाहर और इस बार बिल्कुल ही अंदर से थोड़ा सा और अंदर आती हुई बल्लेबाज संदीप को लगा कि शायद वाइड में जाएगा गेंद, लेकिन यहां पे अंपायर का किसी तरह का कोई इशारा नहीं, ये गेंदे बचते हुए। इस ओवर में अभी तक 4 गेंदें हुई है, 4 गेंदों में 8 रन खर्च किया है केतन ने। तीसरा ओवर प्रगति पर। तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला और इस बार भी उसी तरह की गेंदें थोड़ी सी ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ी सी बाहर करवाते हुए और जिसके कारण मुश्किलें होती हुई इस समय संदीप के लिए। फिर से एक बार तैनात, 2 गेंदें लगातार डॉट आई है, खाना आ चुका है, भोजन आ चुका है, जिनको भी भोजन करना हो वो भोजन करने के लिए जाए और इसी के साथ ओवर की समाप्ति। तो अच्छी वापसी यहां पर केतन ने करवाए, लगातार थोड़ा सा छक्के लगने के बाद अगर देखा जाए तीसरी गेंदों पे 6 लगा था और उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट किया, तो ये एक अच्छे गेंदबाज की खासियत होती है और संदीप जैसे बल्लेबाज को भी थोड़ा सा परेशान किया है। सन्माननीय विजय सेठ कदम आपण पाहतो दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे मालक आहेत आणि त्यांचं देखील आगमन इथे मंचावरती होते। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फर्स्ट एड किट आम्हाला उपलब्ध करून दिलंय। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक आभार आम्ही मानतोय। धन्यवाद साहेब आणि असंच ऋणानुबंध कायम ठेवा आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय विजयजी कदम साहेब आपण पाहतोय आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। मी विनंती करतोय सन्माननीय मंगेशजी जाधव साहेब, सन्माननीय आबासाहेबजी भोर साहेब आणि आयोजक कमिटी आपण या ठिकाणी कदम साहेबांचा विशेष सन्मान संपन्न करायचा ही विनंती आहे। सन इम्पैक्स आणि शिव शंभू या दोनों संघाचे कर्णधार टॉस करने के लिए आ जाए, क्योंकि अगला मुकाबला होगा इनिंग्स ब्रेक में। आप जरूर टॉस करें, तो इसके लिए मैं आग्रह करूंगा कि आप आ जाए हमारे कमेंट्री बॉक्स में। सन इम्पैक्स और शिव शंभू, इस समय गेंदबाजी में परिवर्तन, किशन शिंदे को लाया जा रहा है गेंदबाजी करने के लिए। चौथा ओवर इस समय 29 रन अभी तक आ चुके हैं
पहली गेंद तेज गति से ऑफ स्टंप्स के बाहर से उछलती हुई विकेटकीपर के दस्तानों में। इस कड़ाके की गर्मी में तेज गति से गेंद करते वक्त थोड़ा सा मुश्किलें होती है, परंतु यहां पर बेहतर। अभी भी 29 रन, चौथा ओवर प्रगति पर। चले एक बार फिर फुल टॉस, गेंद को हवा में उड़ाने का कोशिश, उसके नीचे खिलाड़ी ठीक ढंग से लगा नहीं बल्ले पे। मनीष जी का बॉटम पर आकर लगी, जिसके कारण यहां पे कैच हो सकता है और बिल्कुल ही आउट होकर मैदान से बाहर। इसके रूप में मैदान से बाहर गए बल्लेबाज। नए बल्लेबाज इस समय मैदान में अजय, और देखना होगा अजय और संदीप की जोड़ी कितने रनों तक लेके जाते हैं अपने टीम के लिए 5 ओवर के इस मुकाबले में। चौथा ओवर प्रगति पर, चौथे ओवर की 2 गेंदें हो चुकी है, एक भी रन आया नहीं, 1 विकेट मिला है। अगली गेंद लेकर चले, पटकी हुई गेंद को और बहुत ही बेहतरीन ढंग से खेला है इस बार। एक्स्ट्रा कवर कंडीशन में गेंदें जाता हुआ, वहां पर मिलेगी 4 रन, चौका। इस चौके के साथ स्कोर का इजाफा, स्कोर जाकर पहुंचा बिल्कुल ही 33 पर। 29 के साथ 4 जोड़ दिया जाए तो 33 और 2 खिलाड़ी नुकसान। इंडियन का स्टंप अब यहां से थोड़ा सा जरूर गियर चेंज करेंगे, क्योंकि उन्हें रन बनाने होंगे। 5 ओवर के ये मुकाबले हैं और ये टेनिस क्रिकेट है, कुछ भी हो सकती है। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्क से तैयार होते हुए एक बार फिर से किशन सिंधे, लॉन्ग ऑन और वाइड मिड ऑन के बीच में खिलाड़ी। इस बार ये गेंदें थोड़ी सी नीचे रहती हुई ब्लॉक होल से डाला गया था, बल्ले की निचली हिस्से से लगकर गई गली के क्षेत्र में, और 30 गज के अंदर गेंद को फील्ड की जाए तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा आप जाकर 34 पर। 34, 2 खिलाड़ी के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद कस्टम, इंडियन कस्टम बिल्कुल ही टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण आगे आकर खेला। इस बार बहुत ही बड़ी ड्राइव वहां पर करने का प्रयास, बहुत ही बेहतर वहां पर प्रयत्न। ओहो क्या बात है, क्या बात है, बहुत ही बेहतरीन। जहां चौके मिल सकते थे वहां सिर्फ 2 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा। बिल्कुल ही संदीप के बल्ले से निकला था एक बेहतरीन ड्राइव, लेकिन वहां पे बेहतरीन बहुत ही अच्छा बचाव किया। जहां चौका हो सकता था वहां 2 रनों की बचत करते हुए। इस ओवर में अभी भी 1 गेंद शेष, इसके बाद 1 ओवर की और खेल शेष रहेंगे। टॉस के लिए मैं बार बार आवेदन कर रहा हूं, निवेदन कर रहा हूं। इस बार इस गेंद को घूमकर खेला मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेंगे, 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी यहां पर क्षेत्ररक्षण, बिल्कुल ही बहुत ही अच्छा क्षेत्ररक्षण, और इसी के साथ ओवर की समाप्ति। डीजे डफली वाले डफली बजा, डफली वाले। और शिव शंभो, सन इम्पैक्स और शिव शंभो, ये दोनों ही टीमों के कर्णधार कप्तान टीम मैनेजमेंट से आग्रह किया आप अपने कप्तान को भेजे टॉस करने के लिए, क्योंकि अंतिम ओवर प्रगति पर है पहले इनिंग्स का। सम्मानीय आदरणीय श्री बाला साहेब कुरकुटे साहब, आपका हार्दिक 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 स्वागत। आपसे आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमारी कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाएं। सम्मानीय आदरणीय श्री बाला साहेब कुरकुटे सर, आपसे आग्रह कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर हमारे कमेंट्री बॉक्स की शान को बढ़ाएं, शिविर ट्रॉफी को मान को बढ़ाएं। धन्यवाद। सन इम्पैक्स और शिव शंभो, आपके लिए ये कॉल जा रही है, लास्ट कॉल है। इसके बाद विलंब करेंगे तो हो सकता है कि कुछ कमेटी कार्रवाई कर सकते हैं, ओवर में कटौती हो सकती है।
इस समय चलते हैं मैदान पर एक बार फिर से अंतिम ओवर यानी कि स्लॉग ओवर कह सकते हैं। हालांकि छोटे प्रारूप का मुकाबले सब स्लॉग ओवर ही होते हैं, परंतु उसमें भी एक स्लॉग ओवर जिससे आप कहते हैं कि फटाफट इस ओवर में संदीप सामना करेंगे। तो बिल्कुल ही संदीप बहुत ही अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं इस समय अपनी टीम के लिए, अपने लिए भी। अंतिम ओवर की पहली गेंद लेकर चलेंगे गेंदबाज देवा। मिड विकेट, मिड ऑन, लॉन्ग ऑन सभी तैनात हैं। इस बार आगे आकर खेला, बॉल थोड़ा सा आगे था, पहले से तैनात थे खेलने के लिए। सीधा गेंद गई फील्डर के पास मिड विकेट के दिशा में, गेंद को फील्ड की जाए तब तक आसानी से एक रन चुराते हुए संदीप। स्ट्राइक पर इस समय अजय, इस एक रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 38 पर। अभी तक देखा जाए तो 38 ही रन बने हैं, 5 गेंदे अभी भी शेष तैनात यहां पर। देवा चले अजय के लिए, आगे आकर इस बार इस गेंद को खेलाए वाइड स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद जाता हुआ, वहां पर एक रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाह रहे थे, मना किया और एक रन से संतुष्टि से 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 39 पर। 40 रन से 1 रन पीछे हैं, 5 ओवर के मुकाबले हैं। शॉर्ट थर्ड मैन, उसके अलावा एक लेग स्लिप भी कह सकते हैं, शॉर्ट फाइन लेग भी कह सकते हैं। दोनों गेंदों पे 2 रन आई है, बिल्कुल ही। देवा चले अपनी तीसरी गेंद लेकर अंतिम ओवर की। इस बार हवा में गेंद दे गई घुर, मिलेगा मार्क्स फुल, आएगा नंबर 6। शिंदे सर, जिनका आगमन, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस टूर्नामेंट के माध्यम से। सर ने कल यहां दिन भर रहकर अपना पूरा समय दिया, आज फिर यहां पर उपस्थित, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। शिव शंभो के कप्तान यहां पे उपस्थित हो चुके हैं। मैं आग्रह करूंगा सन इंपेक्स के कप्तान, सन इंपेक्स आप अपना कप्तान को भेज दे टॉस करने के लिए, क्योंकि यहां पे शिव शंभो के कप्तान उपस्थित हैं। 32 के निजी स्कोर पर बल्लेबाजी करते हुए संदीप 17 गेंदों में। चले फिर से एक बार देवा, आगे आकर इस बार इस गेंद को हवा में उठाने की कोशिश किया है, वहां पर खिलाड़ी तैनात, हाथ से लगकर गेंदे बाउंड्री लाइन के। देखना होगा वहां पर अच्छे प्रयत्न किया गया है। 3 रनों के लिए तो दौड़ लगा चुके हैं दोनों खिलाड़ियों ने मिलकर, और 3 रन और आता हुआ। इस 3 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 48 पर। बचे हुए गेंदे अभी भी 2 गेंदे, क्या 50 होंगे, 55 होंगे, 60 होंगे, ये देखना होगा, क्योंकि 2 गेंदे अभी भी शेष है। और इस 2 गेंदों में 10, 12, 2, 3, 5 क्या होता है ये देखना होगा, क्योंकि 50 रन से 2 रन पीछे टीम भी है। चले देवा, क्षेत्र रक्षण में कोई भी तब्दीली नहीं। इस बार थोड़ा सा लेंथ को भूलते हुए, घुलते हुए, देखते हुए और थोड़ा सा बाहर जाता हुआ वाइड का इशारा। 49 पर पहुंचा स्कोर। टीम की 50 रन पूरा होने में 1 रनों की जरूरत। अभी भी 2 गेंदे शेष है इंडियन कस्टम के लिए। देवा अगली गेंद लेकर तैनात होते हुए। सनवे और इंडियन कस्टम के बीच आज का तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला। इस बार आगे आकर खेला, बॉलर के बगल से गेंदे जा रही है, वाइडिच मिडॉन के बीच में, वहां पर गेंद को फील्ड की जाए, 1 रन, और इस 1 रनों के साथ 50 रन पूरे होते हुए इंडियन कस्टम के। 1 गेंदे अभी भी शेष है इस इनिंग्स का, 5वें ओवर का, और जब इनिंग्स समाप्त होगी तो उसके बाद आप जरूर यहां पे टॉस के लिए देखेंगे। टॉस के लिए मैं आग्रह करूंगा सन इंपेक्स के कप्तान को, दोनों ही टीमों के कप्तान यहां आ चुके हैं। कुछ ही क्षणों में टॉस की जाएगी, परंतु 1 गेंदे अभी भी शेष मैदान पर संदीप के पास बल्ला।
और इस बार बहुत ही बेहतरीन, बहुत ही सुंदर 30 गज के ऊपर से कवर पॉइंट के रीजन में निकाला, गेंद दे गई छम 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 छमाछम, 1-2 का 4, 4-2 का 1, मिला चौका। अंतिम गेंद तो पाया चौका। इस चौके के साथ स्कोर पहुंचा 55 का टारगेट, यानी कि 55 रन बनाने होंगे। एक रुक्षात्मक स्कोर कहा जा सकता है 5 ओवर के लिए। यहां से बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन क्षेत्र रक्षण करना होगा इंडियन कस्टम के खिलाड़ियों को, तो इस मुकाबले में वापसी कर सेमीफाइनल का टिकट मिल सकता है। लेकिन अगर करेंगे गलती तो फिर मिलेगा एक सजा, हो सकते हैं हो इस टूर्नामेंट से बाहर। और बिल्कुल ही जब ही अगला इनिंग शुरुआत होगी तो आपको कमेंट्री बॉक्स में सुनाई देगी हमारे जेडी सर्वमान्य आदरणीय श्री चंद्रकांत सेठी सर या कोणतरी या चलते हैं इस समय कॉमेंट्री बॉक्स में। चला यानंतर आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करून घेतोय। माननीय श्री विजयजी कदम साहेब, श्री दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे सर्व आपल्याला आमच्यासोबत जोडताना पाहायला मिळत आहेत। विनंती करतो मी सन इन्पेक्स आणि शिवशंभू 11, चला संघनायक दोन्ही या विजयजी कदम साहेब। एका बाजूला आपण पाहतोय त्या ठिकाणी शिवशंभू 11 संघाचा कर्णधार सतीश देवकर आणि सोबत आपण पाहतोय सन इन्पेक्स संघाचा कर्णधार। अगदीच जर पाहिलं ना तर आजही 40+ खेळाडू म्हणून पाहायला मिळत आहे, परंतु एक चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते एक अष्टपैलू खेळाडू म्हणते मंगेश फदाले, अगदीच आपल्याला सन इन्पेक्स संघाचे कर्णधार म्हणून आमच्यासोबत जोडले जात आहेत। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय, आपल्यासोबत जोडलेत आहेत श्री दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे सर्व विजयजी कदम यांच्या माध्यमातून इथं आकाशाकडे नाणं उधळलं जात आहे। मंगेश फदाले यांचा कॉल पाहायला मिळतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय या ठिकाणी शिवशंभू 11 संघाने। थोडीशी बातचीत करूया। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम आपला काय डिसिजन असेल? आम्ही चेस करू। अच्छा, चेस करण्याचा निर्णय घेतला म्हणजे प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतला जातोय। तुमचं काय लक्ष असेल मंगेशजी, किती धावांपर्यंत ठोकण्याचा प्रयत्न कराल? 50-60 धावापर्यंत करण्याचा ओके, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक करत, नक्कीच स्पर्धेसाठी उशीर होते। आपण जाऊया अगदीच समालोचन कक्षाकडे, जिथे यानंतरच्या 5 ओव्हरसाठी मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल खुद्द माझाच। चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात, या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत। मी विनंती करेन बाळासाहेब कुरकोटे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। बाळासाहेब कुरकोटे साहेब आपल्यासोबत उपस्थित झाल्या, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। स्वागत आणि सन्मान, विशेष अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि विशेष सन्मान आपण करतो आहोत। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपल्याला पाहायला मिळतंय सनवे लॉजिस्टिक्स विपक्ष कस्टम। आदरणीय बबनशेठ डोंगरे साहेब यांचं देखील आगमन आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। पहा, पुन्हा एकदा लक्ष वेधून मी जेवणाचे काउंटर्स ओपन आहेत, ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांची मॅच नाही आहे त्यांनी कृपया जेवण करून घ्या। सर्वांचंच लक्ष वेधून मी, ज्यांच्याकडे वेळ आहे त्या सर्वांनी जेवण कृपया करून घ्या। जेवणाचे काउंटर्स ओपन आहेत। कस्टम टीम चलिए जल्द से जल्द अपना फील्ड सजाइए। आणि त्याच वेळेला आपण लक्ष वेधूयात की पुढचा सामना नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकलाय पुढच्या मॅचचा, तो शिवशंभू 11 आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल।
धन्यवाद जय सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतो एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते सनवे लॉजिस्टिक, त्यांच्या विपक्ष आपण या ठिकाणी संघ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कस्टम्स, आणि त्या ठिकाणी 54 धावा प्रथम फलंदाजी करत असताना कुठून काढल्यात. 55 धावांचं 30 चेंडूंमध्ये लक्ष ठेवलंय ते सनवे लॉजिस्टिक संघासमोर. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निलेश सोनकर आणि केतन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलामीला निलेश पाहायला मिळेल. 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी 4 षटकं आता कंपल्सरी खेळावीच लागतील, अदरवाईज आयोजन कमिटीने दिलेल्या पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू टाकला जातोय, त्याला सन्मान दिला जातोय, सन्मानानं तो चेंडू खेळला जातोय. कुठे सन्मान द्यायचा, कुठे पाहुणचार घ्यायचा, इथे मात्र नक्कीच निलेशला माहिती आहे. आणि मात्र इथे गोलंदाजाचं स्वागत केलं जातंय. आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आदर्श. पहिला चेंडू अर्थातच 55 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव कुठून काढली. उर्वरित 54 धावा आपल्याला अजून 29 चेंडूंमध्ये या ठिकाणी कुठून काढायच्यात. त्याचं हे समीकरण सनवे लॉजिस्टिक संघाकडून कशा प्रकारे इथं पार केलं जाणार याची उत्कंठा मात्र शिगेला पोचलेली असणार आहे. कारण जर पाहिलं ना, आता जे सामने चालू झालेत ना, ते नॉकआउटचे सामने चालू झालेत. ज्या संघाला पराभव किंवा इथून मात्र अपयश येईल ना, त्यांना घाटामध्ये दिवस मावळेल आणि मग मात्र त्यांना परतीचा प्रवास करत या स्पर्धेमध्ये थांबावं लागेल. त्यामुळे इथून मात्र विजयासाठी अगदीच म्हणावं ना तर या क्रिकेटच्या पटलावरती धावांसाठी किंवा विकेटसाठी अगदी जीवाची किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दुसरा चेंडू पाहायला मिळतो आदर्शांचा. डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी टाकला, इथे धुवाधार फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला इथे लेफ्ट हँडेड बॅट्समन, धावा मिळते 4. येईल खणखणी दणदणी चौकार. मास्टर मात्र इथं सगळ्यांना कळून देत आहे, तुम्ही जेवला नसाल तर जेवा, तुम्ही जेवलात काय. इथे बॅटची हलकीची काळा घेऊन चेंडू आपल्याला मात्र गलीच्या दिशेनं डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पाहायला मिळतोय. इथे सुद्धा सीमा रेषा ओलांडली जाईल. इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. अद्भुत अविश्वसनीय 4 धावा चौकार. छत्रपती शिवाजी महाराज. पर्यंत या भूतलावरती चंद्र आणि सूर्य पाहायला मिळेल, तोपर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कीर्ती या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये अशीच घुमत राहील. इथे पुन्हा एकदा आपल्याला क्लास पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी चौबाजूंनी. केतन पाटील लगातारचा 3रा चौकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक चांगला स्ट्रोक खेळत असताना बॅटिंगचा क्लास, सुई मधून धागा होत असताना 4 धावा चौकार. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना इथे सुद्धा चेंडू सीमारेषा पार जाईल. केतन पाटील ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. डीजे मास्टरांनी इथे मनावरती घेतले. आता मित्र शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाची कमाल पाहायला मिळते. जज करू शकले नाहीत केतन पाटीलला. इथे मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळतंय. पहिली धाव कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न करत होतात तो प्रयत्न सुद्धा यशस्वी ठरलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुटात येते. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. 19 धावा आमचे डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून. मात्र वंदन छत्रपती शिवाजी राजे आणि शंभूराजे यांना पाहायला मिळतंय. माननीय श्री प्रवीण शेठ पिंगळे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. विरल इटालिया या सुद्धा मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. या दोनही मान्यवरांचं आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत या ठिकाणी आपण आयोजन कमिटीच्या वतीनं
सूरज इटालिया यांचा या ठिकाणी सन्मान घेतोय. विनंती असेल आयोजन कमिटीला, आपण पाहतोय मुख्य आयोजक म्हणून आपले आबासाहेब भोर यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान घेतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच डीजे मास्टरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी राजांना आणि शंभू राजांना त्या ठिकाणी मानाचं वंदन पाहिलं. मानाचं वंदन या दोन व्यक्तिमत्वांना का, तर अगदी शून्यातून उभं राहत असताना 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी आपल्या आईने पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवत असताना आपल्या मनगटाच्या बळावरती बाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरगोंजी सारखे मर्दमावळे आपल्या सोबत घेऊन या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वरूप साकार करावं. जगावं कसं स्वाभिमानानं. अगदी औरंगजेब आलमगीर बादशाच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी जगाला सांगावं जगावं कसं. ताठ मानेनं उभं राहावं छत्रपती शिवरायांनी. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि मग दुसरं धाकलं धनी स्वराज्याचं आता बलिदान मास चालू आहे. सर्वत्र आपण छावा चित्रपट पाहतोय. आणि मरावं कसं. 40 दिवस असह्य वेदना सहन कराव्या. ज्या जिभेनं हर नावाचा घोष करावा ती जीभ काटून पडावी. नजरेमध्ये एवढी तीक्ष्णता असावी की आलमगीराचे डोळे सुद्धा त्या ठिकाणी जमिनीकडे झुकावे. परंतु हिंदू रक्षक म्हणून त्या ठिकाणी संभाजी राजांची ना मान झुकली, ना नजर झुकली, ना गुडघे टेकले. ही दोन दैवत आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे तुमच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपल्याला एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकाचा जर आढावा घेतला तर धावफलकावरती आपल्याला 21 धावा पाहायला मिळतात. जिथे आपण पाठलाग करतोय त्या 55 या धावांचा सनवे लॉजिस्टिक संघ चांगली बारदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश आणि केतन पाटील. अजान मीना आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. इथे काय पाहायला मिळतंय, पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांनी मात्र नक्कीच हेरले. अपील केली जाते परंतु तिथे मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. ग्लव्स किंवा बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. आणि मग मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये एक डॉट चेंडू येतोय. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत महाराष्ट्रातील एक गोड आवाज माननीय श्री संतोष मामा गावडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिकाचं स्वागत. स्ट्रोक खेळला ना, खेळल्यानंतर मात्र धावायची गरज नाही. मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील डाकून देतोय. पॅरेलल फॅब्युलस स्ट्रोक, 6 धावा षटकार. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी होतीये. केतन पाटील यांना जीवदान मिळतंय. एका बाजूनी जर पाहिलं ना तर सनवे लॉजिस्टिक संघाचं नशीब इथून बलवत्तर पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा आपल्याला 28 पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाकडून होणाऱ्या वारंवार चुका, डीजे मास्टरांच्या माध्यमातून वाजवली जाणारी जिजाऊंची पुण्याई. ती पुण्याई का, तर अगदी 7 महिन्यांच्या गरोदर असताना सुद्धा माहुली किल्ल्यावरून जुन्नरच्या दिशेनं ज्यावेळेस शहाजी राजांनी पलायन केलं ना त्यावेळेस 7 महिन्याच्या गरोदर असताना छत्रपती शिवाजी राजांना गर्भात कसं लढायचं याचं शिक्षण देणारी माता या माऊली उभ्या महाराष्ट्रानं पाहिली. दरम्यान डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंतांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. आणि इथे मात्र वाईड चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं दडपण गोलंदाजीवरती, परंतु इथून डाव सनवे लॉजिस्टिक संघानं चांगल्या प्रकारे सावरलाय. दडपण जर इथून असेल ना तर कस्टम टीम्सवरती असेल गोलंदाजीच्या माध्यमातून. कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाणार. अंगाचा वेध घेणारा चेंडू लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे पडझड पाहायला मिळते. तू डाल डाल मै पात पात, ताळमेळ इथे बसत नाहीये. इथे सुद्धा ताळमेळ बसत नाहीये. दरम्यान धावा मैदानाच्या आतमध्ये चोरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चोरल्या जात आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती नजर टाकली तर 31 धावा, जिथे 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आत्ताच्या 3 धावा आहेत बरोबर पंच. येस, आत्ताच्या 3 धावा म्हणजे धावफलकावरती टोटल धावा जाऊन पोचतील त्या 32 धावा. केतन पाटीलने मात्र इथून डाव सावरायचं काम चालू केलंय. हलक्या हाताने सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं जाते. आणि अगदी
मैदानाच्या आतमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नियंत्रित फलंदाजी करत असताना डाव सावरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. कामोट्याचा कॅप्टन आमचे सन्माननीय मित्र गिरीशजी चिमणे साहेब यांचं सुद्धा मैदानावरती आगमन होते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची संपूर्ण व्यवस्था त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आजही तेच काम आपल्या माध्यमातून अगदी चोखरित्या पार पाडताना कळवत आहेत. धावफलकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. धावफलकावरती 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 18 चेंडू असणार आहेत आणि विजयासाठी 22 धावांची गरज असणार आहे. माननीय श्री सुधीर शेठ उंडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे आणि आपल्या आयोजन कमिटीकडून मात्र त्यांना पाचारण असेल की आमच्या समालोचन कक्षाशी विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपल्या आयोजन कमिटीकडून त्यांचं सुद्धा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येईल. दरम्यान जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे गरज असेल. 18 चेंडूंमध्ये 22 धावांची सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि केतन पाटील ही जोडी मात्र चांगली आक्रमक खेळी करताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फक्त मोठे फटकेच नव्हे तर सिंगल डबल्सवरती सुद्धा चांगल्या प्रकारे इथे जोर पाहायला मिळतोय आणि धावांची वेचणी धावांची बांधणी इथे केली जाते. चेस करत असताना आत्तापर्यंत चांगलं प्रदर्शन या दोनही खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. जिथे कालच्या दिवसामध्ये सनवे लॉजिस्टिक्स संघाला आपण बॅक फुटवरती पाहत होतो ना तो संघ इथून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून अंगाचा वेध घेऊन मात्र चेंडू नक्कीच सीमारेषेच्या दिशेनं पलायन करताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आणि बघता बघता इथे शर्यत चालू झाली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये ती शर्यत मात्र अखेरीस चेंडू जिंकलाय आणि सीमारेषा ओलांडून चेंडू सीमारेषा पार केलाय. धावा 4 मिळतील. पंचांना विनंती असेल बॅट कट या बाईच येस लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळतील. चौकार येतोय. जरी फलंदाजाच्या खात्यामध्ये या धावा गेल्या नाही ना तरी संघाच्या खात्यामध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी या धावा जाणार आहेत. गोलंदाज आपल्याला अंशू पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. जिथे पहिल्या चेंडूवरती त्याला सुद्धा साथ मिळाली नाहीये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालंय आणि असं क्षेत्ररक्षण झालं की मग मात्र गोलंदाजांचं मनोबल त्या ठिकाणी कमी होतं. आता पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटक्यामध्ये एलिव्हेशन चांगले परंतु क्षेत्ररक्षक हेरलाय त्या ठिकाणी चेंडूनं. तोपर्यंत 1 धाव घेतली जाणार आहे. अशा एकेरी धावेनी काहीही बिघडणार नाहीये. 5 रन्स आतापर्यंत आल्यात. अजूनही 16 धावांची त्या ठिकाणी 16 चेंडू मात्र नक्की शिल्लक असणारे. धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा टोटल लागल्या जातील. दरम्यान माननीय श्री किरण शेठ पाडेकर यांचं सुद्धा आगमन होते आणि मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोर द विकेटची मागणी केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जाते आणि लेग बिफोर द विकेट जर म्हटलं ना मग 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात मैदानाच्या आतमध्ये पालकर साहेब. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन अँड विकेट्स हिटिंग. इथे आपण पाहतोय निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. आज मात्र कशाची तरी आठवण येऊ राहिली की काय. प्रेम गीतं त्यांच्या माध्यमातून इतकी जबरदस्त वाजवण्याचं काम केलं जातंय. कालपासून घरी न गेल्यामुळे मनाला होणाऱ्या वेदना त्या मात्र आपल्याला नक्कीच इथून गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
किशन शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलंय. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. परंतु किसनचे इरादे मात्र इथं थोडेसे वेगळे पाहायला मिळतात. किसन शिंदे आमच्या खांदा कॉलनीमधून बिलॉंग करतात. त्या सीबी ट्रॉफीमध्ये खेळतात. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याचा मात्र मानस किंवा ते सामर्थ्य या खेळाडूमध्ये आल्या सरशी. जसं पारितोषिक लावलंय ना येलो, ATM खुलंय, लुटून घ्या. आणि ते लुटण्याची ताकद इथे कुवत ठेवली आहे. शशिकांत शिंदे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. डीजे मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 44 धावा. जिथे 55 या आकड्याचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे फक्त. म्हणजे सामना जवळपास आपल्या घशामध्ये घालण्याचं काम इथून सनवे लॉजिस्टिक संघानं केलंय. चला वेळ करू नका. दिल कोई बताए ना ये मैं जानूं या कसं आहे पहा. पहिल्या षटकाराला 1000 रुपये, दुसऱ्या षटकाराला 2000 रुपये आणि तिसऱ्या षटकारासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे आता पहिला मारला 1000 आले. आता जर दुसरा मारला ना की मग 2000 रुपयांचं पारितोषिक. तिसरा मारला की 3000 रुपयांचं प्राईज. म्हणजे किसनने 3 षटकार ठोकावले की तब्बल 6000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी भेटणार आहे. धावा अजून तेवढ्या आहेत. ते सामर्थ्य या खेळाडूकडे सुद्धा आहे. मी तर म्हणेल की आता संधी आलेली आहे. गंगा वाहती आहे, तिच्यामध्ये हात धुवून घ्यायचं काम करायचंय. जाऊया गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हंसराज. केतन पाटील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुहेरी धावेचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई, हरणाची गती मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना 2 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित 11 चेंडू, 9 धावांची गरज पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून मात्र दोनही खेळाडूंच्या ताळामेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. सलामीला आल्यानंतर फलंदाज केतन पाटीलनं मात्र दाखवून दिलंय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. भन्नाट वेगाने टाकला जाणारा चेंडू केतन पाटीलसाठी निर्धाव पद्धतीचा डॉट पद्धतीचा येतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. गोलंदाजाचं कमबॅक. अशी गोलंदाजी केली शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाण्यासाठी वेळ लागणार नाहीये. काय घडणार, काय बिघडणार, कोण कोणावरती हावी ठरणार, मॅचचं चित्र काय असणार, येणारे काही चेंडू मात्र आपल्याला नक्की सांगतील. 10 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय, शिल्लक राहिलाय. 9 धावांची गरज. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला, त्याला खोदून अगदी सिंगल धावेसाठी काढलं जातंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्यासाठी बॅट्समनला तेवढं एलिव्हेशन इथे देत नाहीयेत. जणू की फक्त आणि फक्त सिंगल किंवा डॉट चेंडूवरती जास्त भर गोलंदाजाकडून दिला जातोय. तसेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून हाताळलेले जाते. तर थोडंसं व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतंय. ज्या किसन शिंदेसाठी प्राईज लावलं गेलंय ना, तो किसन शिंदे आता आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. पहिला 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, दुसऱ्याला 2000 रुपयांचं लावलंय. षटकार क्रमांक दुसरा किसनच्या बॅटमध्ये येईल काय?
परंतु इथे दरम्यान हंसराजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. किसनसाठी इथे स्ट्रोक चांगला चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळते. एक साधा सोपा झेल मात्र इथून हातामधून निसटलाय आणि झेल मात्र इथून निसटतोय. एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री स्वप्नील ढोले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजन कमिटीकडून सहर्ष असं स्वागत आहे. संजय कोळसे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक लावलं जाते. केतन पाटील किंवा किसन शिंदे कुणीही जर षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडूने उंची जास्त गाठली आणि आपण पाहतोय इथे सुद्धा झेल टिपला. टेक द कॅचेस आणि विन द मॅचेस असं क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो. बऱ्याच वेळा म्हटलं जातं परंतु ते इथे पाहायला मिळत नाहीये. आणि म्हणूनच की काय जसं हळूहळू वेळ हातामधून निघून जातो ना तसं मात्र इथून धावा जात असताना आपण पाहतोय. सामना हातामधून निष्ठच चाललाय. आणि जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना या CB ट्रॉफीसाठी डॉक्स प्रीमियर लीगसाठी आपण जर पाहिलं ना सुनील शेठ येवले यांचं सुद्धा फार मोठं मोलाचं योगदान किंवा ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप असं मनापासून धन्यवाद असणार आहे. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. विनंती असेल माननीय श्री सुनील शेठ येवले आपण या समालोचन कक्षामध्ये. इथे सुद्धा काय पाहायला मिळतोय किसनच्या बॅट मधून हो दुसऱ्या क्रमांकाचा षटकार किसनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेनं अगदी नजाकत पाहायला मिळाली. या शॉट मध्ये ताकद पॉवर पाहायला मिळाली. षटकार क्रमांक दुसरा म्हणजे तब्बल 3000 रुपयांचं क्रॅश प्राइज पाहायला मिळाले. दरम्यान आपण अजून एक सन्मान या ठिकाणी घेतोय मंचावरती. डिंगडॉंग कामटे टीम जर म्हटलं ना की मग बाबू फापाळे हे नाव मात्र सगळ्यांच्या समोर प्रामुख्याने येतं. डिंगडॉंग टीमचे त्या ठिकाणी मॅनेजर बाबू फापाळे यांचं सुद्धा ही स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोठं मोलाचं योगदान पाहायला मिळतं. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. तर विनंती असेल सुनील शेठ येवले आणि माननीय श्री बाबू शेठ फापाळे आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला शिवशंभू 11 संघाचे मॅनेजर पाहायला मिळतात. म्हणजे मॅनेजमेंट लेवलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी किती मोठं या ठिकाणी नाव पाहायला मिळते बाबू फापाळे. दरम्यान आपण पाहतोय या CB ट्रॉफीवरती नितांत प्रेम करणारे आमचे सन्माननीय दाजी माननीय श्री राजा भाऊजी यादव यांचं सुद्धा या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये आगमन होते. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत. या सुनील येवले आणि बाबू फापाळे आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये या. तुझे याद कर लिया है, तुझे